कवठेमंकाळ तालुक्यातील लोकप्रिय धन्वंतरी डॉक्टर जगन्नाथ धोंडीराम म्हेत्रे यांच्या काळे प्लॉट परिसरातील आणि शहरातील झुरेवाडी रस्त्यालगत असलेल्या गुरुकृपा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून एका महिलेसह 4 अज्ञात व्यक्तींनी 1 किलो 420 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,60,000 रुपये रकमेसह एकूण 1,20,00,000 रुपयांची फसवणूक करत पोबारा केलाय। सदरची घटना सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे शहरासह संपूर्ण सांगली जिल्हा हादरलाय। घटनेची माहिती मिळताच कवठेमंकाळ पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। कवठेमंकाळ शहरात झुरेवाडी रस्त्यालगत काळे प्लॉट परिसरात डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलच्या दुसऱ्याच मजल्यावर डॉक्टर म्हेत्रे यांचे कुटुंब राहते। नेहमीप्रमाणे ते घरी गेले असता रविवारी रात्री 11च्या सुमारास 3 पुरुष आणि 1 महिला अशा 4 जणांच्या टोळीने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला। त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कामावर असलेल्या वॉचमॅनला आम्हाला डॉक्टर्सना भेटावयाचे आहे असे म्हणताच वॉचमन समवेत ते राहत्या घरी गेले। आम्ही आयकर विभागाचे आहोत असं म्हणून रिसर्च वॉरंट दाखवला। हा आयकर विभागाचा छापा असल्याचं भासवत चौघांनी डॉक्टर म्हेत्रे यांच्या घराची झडती सुरू केली। त्यावेळी घरात डॉक्टर म्हेत्रे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शकुंतला म्हेत्रे दोघेच होते। आयकर विभागाचे अधिकारी असल्याने डॉक्टर म्हेत्रे यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाट दाखवले। त्या आयकर अधिकाऱ्यांनी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम एका बॅगेत भरली। तसेच दागिन्यांची यादी करून ती यादी डॉक्टर म्हेत्रे यांना दिली आणि उद्या सांगली येथील कोर्टात येण्यास सांगितलं। डॉक्टर पती आणि पत्नींनी घाबरून प्रतिकार केला नाही। घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन एका महिलेसह अज्ञात चौघांनी पलायन केले। चौघे जण हॉस्पिटलच्या पश्चिमेस असलेल्या दरवाजातून निघून गेले। दरम्यान पूर्वेकडील गेटमधून सुपुत्र डॉक्टर बसवेश्वर म्हेत्रे घरी आले। त्यानंतर घटनेबाबत डॉक्टर म्हेत्रे यांनी माहिती घेतली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली। एका महिलेसह अज्ञात चौघांच्या टोळीने आयकर विभागाचा छापा असल्याचं भासवत दागिने आणि रोकड घेऊन गेलेल्या खळबळजनक प्रकाराची माहिती उघड झाली। तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक बनावे। सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल। देशातील आणि राज्यातील बेरोजगारी संपवायची असेल आणि देश श्रीमंत करायचा असेल तर व्यवसाय आणि उद्योग वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले। ते सांगलीतील विलिंग्टन महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात बोलत होते। यावेळी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, संपूर्ण राज्यात वर्षामध्ये फक्त 10,000 सरकारी नोकऱ्या तयार होतात। या सरकारी नोकरीसाठी 10%, 15% यांसह इतर आरक्षण मिळणाऱ्या समाजातील तरुण भांडतायत। या आरक्षणामुळे भांडणं लागली आहेत। ज्यांना आरक्षण नाही त्यांनी मग करायचं काय असा प्रश्न उपस्थित करत बेरोजगारी संपवायची असेल तर देश श्रीमंत करायचे असेल तर त्याला व्यवसायाशिवाय पर्याय नाही असं ते म्हणाले। ब्रिटिशांमुळे आम्हाला सरकारी नोकरीचं भूत डोक्यात शिरलंय। आई सुद्धा आपल्या मुलाला शिपाई म्हणून चिटकवा असं म्हणते। चिटकवा म्हणजे तो काय डिंक आहे का? प्रतिष्ठा जी सरकारी नोकरीला निर्माण झाली ती प्रतिष्ठा व्यवसाय आणि उद्योगाला तयार करावी लागेल। ज्या पेन्शनचे आकर्षण सरकारी नोकरीमध्ये तीच पेन्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल पेन्शनच्या माध्यमातून सुरू केली आहे। किती विद्यार्थी MPSCला बसतायत? 5-5 लाख लोक परीक्षा देत आहेत। अरे जागा किती? परीक्षा देताय किती जण? जर परीक्षा पास झाली नाही तर हे तरुण समाजावर राग काढतात असंही ते म्हणाले। जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता अवधूत वडार यांनी सांगली येथील कृष्णा नदीत उडी मारली। या घटनेमुळे जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे। कारवाई झाली नाही तर आम्ही जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विक्रम सावंत म्हणाले, अवधूत वडार यांना काही राजकीय व्यक्ती आणि पंचायत समितीतील काही अधिकारी वर्गाकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर अनावश्यक दबाव टाकला जात होता। या दबावामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला की यामागे घातपाताचा कट आहे। याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक आहे। सावंत पुढे म्हणाले, शासकीय सेवेत काम करणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्यावर जर अन्यायकारक दबाव टाकला जात असेल तर तो फक्त व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तर संपूर्ण यंत्रणेवरील विश्वास डळमळतो। शासनाने अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाही तर अशा घटनांची मालिका सुरू राहील। न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून न्यायासाठी लढा उभारू असा इशाराही विक्रम सावंत यांनी दिलाय।
महापालिकेच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यानासमोरील भेळ विक्रेत्यांच्या गाड्यांचं अतिक्रमण हटवताना विक्रेते आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली। फेरीवाला समितीच्या सदस्यांनी देखील धाव घेत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोध केला आणि थेट महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जाते। त्यानुसार अनेक ठिकाणी नो हॉकर्स आणि हॉकर्स झोन निश्चित करण्यात आलेत। महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानासमोरील 4 भेळ गाड्यांचं पुनर्वसन वैरण बाजारात करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत। तसा निर्णय देखील झालाय, पण याला फेरीवाला विक्रेते समितीच्या सदस्यांनी विरोध केला होता। या विक्रेत्यांकडे स्थिर फेरीवाला प्रमाणपत्र आहे, त्यामुळे आहे त्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची मागणी त्यांची होती। सोमवारी येथील सर्व हातगाडे हटवण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी सहाय्यक आयुक्त सहदेव काडे यांना दिले होते। त्यानुसार सायंकाळी कारवाईला सुरुवात करण्यात आली। हातगाड्यांचं अतिक्रमण काढताना विक्रेत्यांनी या कारवाईला विरोध केला, तर दुसरीकडे समितीचे सदस्य शंभूराज काटकर, रेखा पाटील, संदीप पाटील आदींनी महापालिकेला कारवाईपासून रोखलं। प्रतापसिंह उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी कोटींचा निधी मंजूर होता। या निधीतून उद्यानासमोर भेळ विक्रेत्यांना गाळे बांधून नेण्याचा निर्णय झाला होता, पण हे काम झालं नाही। त्यामुळे हातगाड्यांवर कारवाई न करता आहे त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत कारवाईला विरोध केला। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला। जिल्ह्याच्या बहुतांशी भागासह सांगली शहराला दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले। सांगली शहरात सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे पाणीच पाणी झाले। धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने चांदोली धरणातून 4980 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली असून शेत जमिनीवर पाणी साचल्याने खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये। 4 दिवसांपासून सकाळी ऊन आणि दुपारनंतर पाऊस असा खेळ सुरू आहे। अचानक येणाऱ्या धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते। अशातच सोमवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला। चांदोली धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरणात 30.7 टीएमसी पाणीसाठा झाला असून सकाळी वकर दरवाजातून 3380 आणि विद्युतगृहातून 1630 असे 4980 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। वाळवा, शिराळा, मिरज, कवठेमहांकाळ, कडेगाव, जत या तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली असून तूर, सोयाबीन, ऊस यांना फटका बसण्याची शक्यता आहे। जोरदार पावसामुळे काही ठिकाणी ओढी नाले भरून वाहत आहेत। सांगली शहरात दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। दुपारी 3 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीला मोठा फटका बसलाय। बाजारपेठ, विश्रामबाग, राजवाडा परिसरासह पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। शहरात पाणीच पाणी असं चित्र निर्माण झालंय। तर सलग 3ऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानिमित्त बुधवारी जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहे। ग्रामपंचायत प्रशासन सक्षमीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली। हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या काळात होणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर गौरवण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामस्थांना सुलभ सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय आदी क्षेत्रात ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवणे हे या संकल्पनेतून अभियान राबवण्यात येणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे म्हणाले, या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करण्यात येणार आहे। यावर ग्रामस्थांना त्यांची तक्रार किंवा काही सूचना असतील तर ते देऊ शकतात। तसेच देश-विदेशात कुठूनही त्यांना ग्रामपंचायतीचे दाखले, सेवा घेता येणार आहे। ग्रामसभेत या अभियानासाठी ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे। तसेच विषयवार लहान गट स्थापन केले जाणार आहेत। ग्रामपंचायत स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत तयार व्हावे, जेणेकरून ग्रामपंचायत स्वावलंबी होतील। यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत। प्रत्येकाने एक झाड लावून जगवणे, पाण्याचा ताळेबंद तयार करणे, निमियामुक्त गाव असे विविध उपक्रम यामध्ये राबवले जाणार आहेत। लोकसहभागातून, श्रमदानातून कामे केली जाणार आहेत। यात अधिकारीही सहभागी होणार आहेत। जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दिवाळीनंतर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांची
शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरज लक्षात घेऊन विविध विषय हाताळणारे प्रबोधनाचे सर्वसमावेशक मॉड्यूल राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याचे पूर्वनियोजन काटेकोर करून हे मॉड्यूल यशस्वी करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या संदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, मोहन गायकवाड, बाळासाहेब यादव उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू करून व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्यात आली आहे. यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा आणि उपचार या त्रिसूत्रीतून काम करून असल्याचं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रबोधनाच्या पुढील टप्प्यात ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था पुणेच्या माध्यमातून 8वी ते 10वीतील किशोरवयीन मुलांचं प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक मॉड्यूल राबवण्यात येणार आहे. यामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असंही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 42,000हून अधिक व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 30,521 दिव्यांग व्यक्तींना UDID प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 40 दिव्यांगांना प्रातिनिधिक स्वरूपात UDID वाटप करण्यात आले. दरम्यान दिव्यांगत्व ही मर्यादा नसून ती नवी संधी आहे. दिव्यांगांनी आपापल्यात दडलेले कलागुण समाजासमोर आणून आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने जीवन जगावे असा प्रेरणादायी संदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर लावल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यांच्या चमूंचे अभिनंदनही पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले. दिव्यांगांना युनिफाईड डिसॅबिलिटी ID प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींना या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याचं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना 5% आरक्षण, ST आणि रेल्वेमध्ये सवलत यांसह अनेक योजना दिव्यांगांसाठी आहेत. या योजनांची सर्वसमावेशक माहिती दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावी. शासन आणि प्रशासन दिव्यांगांच्या पाठीशी असून यंत्रणांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. दिव्यांगांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता शासकीय उणीवांची किंवा शारीरिक उणीवांची खंत न बाळगता आत्मविश्वासाने जगावे असा मूलमंत्र देताना पालकमंत्री पाटील यांनी केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगात दिव्यांगांनी मिळवलेल्या यशाची माहिती देत उपस्थितांना प्रेरणा दिली आहे. महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सोमवारी अंतिम दिवशी रेकॉर्ड ब्रेक 186 हरकती दाखल झाल्या. त्यामुळे आता प्रारूप प्रभाग रचनेवर 229 हरकती दाखल झाल्यात. या हरकतींवर 22 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना प्राधिकृत केले. त्यांच्यासमोर हरकतींची सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने जूनमध्ये महापालिकेला दिले होते. त्यानुसार 2011ची जनगणना गृहीत धरून महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली. 2018च्या निवडणुकीत 78 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग होते. यामध्ये 4 सदस्यीय 18 तर 3 सदस्यीय 2 प्रभाग होते. तेच प्रभाग कायम ठेवण्यात आलेत. प्रभाग 2, 3 आणि 8 मध्ये बदल करण्यात आले. प्रभाग रचना 3 सप्टेंबरला महापालिका मुख्यालयासह प्रभाग समितीच्या 4ही कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत सूचना आणि हरकती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत एकूण 229 हरकती आल्या. अखेरच्या दिवशी तब्बल 186 हरकती दाखल झाल्यात. कुपवाड विभागातून सर्वाधिक 158 तर अखेरच्या दिवशी 131 हरकती दाखल झाल्या. आज अखेर महापालिका निवडणूक कक्षात 59, प्रभाग समिती 1 मध्ये 1, 2 मध्ये 1, 3 मध्ये 158 तर प्रभाग समिती 10च्या कक्षाकडे 10 हरकती दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात 75 सेवा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. त्याबाबतच्या पत्रिकेचं आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. बुधवारी सकाळी सांगली संस्थानच्या श्री गणपती मंदिरात अथर्वशीर्ष आवर्तनाने सुरुवात होणार आहे. शेकडो महिला मंदिर सभा मंडपात 1575 आवर्तने म्हणणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी 6:30 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा
धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर पुढील महिनाभर सांगली, मिरज, कुपवाड शहर आणि परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील. त्यात कार्यकर्ते, नागरिक सारेच सहभागी होतील. युवक आणि महिलांसाठी AI प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा, हृदयरोग, मेंदूविकार, मेंदूवरील आघाताबाबत जागृती, फिजिओथेरपी शिबिर, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील. सोबत महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान, एक पेड माँ के नाम, रक्तदान, आरोग्य शिबिर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असेल.